आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण आलोय मिसेस अल्पना पुरोहित यांच्या घरी. तर चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि छान छान रेसिपी शिकूया. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मला ओळख करून देता? हे माझे मिस्टर आहेत अजित पुरोहित. ही माझी मुलगी आहे सानिका पुरोहित. ओके. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे पहिल्यापासून? हो. का आधी नाही, आधी काही करायचं नाही तेव्हापासून. आणि तुम्ही? माझा फायनान्शियल कन्सल्टन्सीचा बिझनेस आहे. अच्छा. ओके. आणि तू काय करते? मी ब्युटिशियन करते. कधीपासून चालू केलं? आत्ताच जस्ट. तुम्हाला पहिल्यापासून जेवण करण्याची आवड? खूपच. मग तुमची स्पेशालिटी काय म्हणता येईल? स्पेशालिटी म्हणजे बिर्याणी. नॉनव्हेज का व्हेज? नाही व्हेज. व्हेज. आम्ही Pure veg आहे. व्हेजिटेरियनच आहोत. बरोबर. आणि का तुम्हाला यांच्या हातचे कुठले पदार्थ खूप आवडतात? पिठलं चांगलं असतं. ओके. आणि तुला कुठले आवडतात आईच्या हातचे? मला ऍक्च्युली सगळेच आवडतात पण त्याची बिर्याणी असते ना ती खूप छान असते. आणि तुला इंटरेस्ट आहे कुकिंग मध्ये? हो. मग तू आई बरोबर हेल्प करतेस तिला? आणि घरी तुम्ही तिघच असता? नाही, मुलगा पण आहे. अच्छा. तो जॉब करतोय आता. सध्याच लागलाय त्याला. 2 महिने होऊन गेले. ओ. ओके ओके. नाईस. मग आज तुम्ही आम्हाला कुठल्या डिशेस दाखवताय? आता मी तुम्हाला मटारची बासुंदी. अरे वा. कधीच ऐकली नाही मी मटारची बासुंदी. मटारची बासुंदी. दुसरा कॉर्न पालक लसुणी. ओके. आणि तिसरं हे पिठलं, मुगाच्या डाळीचं पिठलं. अरे वा. म्हणजे बेसनाच्या ह्याला पर्याय. ओ. सगळे खूप वेगळे वाटतात. आपण तुमच्या किचन कडे वळूया. चालेल. आपली पहिली रेसिपी कोणती? कॉर्न पालक लसुणी. कॉर्न पालक लसुणी. मला साहित्य सांगता? पालक प्युरी, कॉर्न्स, तूप, कांदा, वाटलेला लसूण, लसणाचे तुकडे, मिरची, आलं, मीठ, साखर, गरम मसाला. ओके. साहित्य आपण पाहिलंय. आता वळणार आहोत कृतीकडे. सगळ्यात आधी काय देऊ? प्रथम तूप घालू त्याच्यात. किती? 3. बघा. अजून बस. कांदा घाला. कांदा घालू सगळा? हो. कांदा लाल परतायचा आधी पहिल्यांदा. अच्छा. हो. पालक आणि लसूण हे फ्लेवर्स खूप कॉम्प्लिमेंट करतात हो. एकमेकांना. हो. कायम. आपण साधी भाजी जेव्हा हो, करतो तेव्हा. तेव्हा हो. लसूण घालतो थोडंसं. लसणामुळे त्याची चव वाढते वाढते ना खूप. आणखी. बरोबर. त्यामुळे तुम्हाला कुठल्या टाईपचं जेवण करायला आवडतं स्वतःसाठी? मला कोणत्याही प्रकारचं. सहसा नवऱ्यासाठी किंवा मुलांच्या आवडीचं आपण जेवण करतो. बरोबर. तुम्हाला तुमच्या आवडीचं काय आवडतं? जास्त मला पालेभाजी किंवा भाकरी वगैरे हा आपण करतोय प्रकार. हो, आवडतो. हा थोडासा ब्राऊन होईपर्यंत हो. हे करायचं. लालवट होईपर्यंत परतून घ्यायचं. आता कॉर्न घालू? हे सगळे घालू? हो हो. हे आपण वाफवून घेतलेत. वाफवून घेतलेले मिठाच्या पाण्यात का साध्या? नाही, कुकर मध्येच शिजवून घेतलेले. कुकर. 2 शिट्ट्या घेऊन. ओके. थोडं मीठ घातलंय कारण मिठामुळे त्याचा रंग टिकून राहतो. अच्छा. ओके. आता त्याच्यात मिरची पेस्ट. ही किती घालू? साधारण अजून थोडी. बस. ते चवीप्रमाणे घालायचं कारण त्याला जसं तिखट हवं तसं. त्यानंतर आलं पेस्ट. ही पण आलं पेस्ट? आलं पेस्ट आहे. आता लसूण पेस्ट आहे.
हां सगळी घालू. हो. गरम मसाला. गरम मसाला. हां एवढा. हां बस. मीठ, साखर. साखर. ऑलरेडी स्वीट कॉर्न थोडस गोड स्वीट असतं असतं ना. आता त्यानंतर प्युरी. प्युरी सगळी. पालक ही प्युरी कशी केली आहे नेमकी? पालक वाफवून घेतलाय का? पालक म्हणजे गॅसवर पाण्यात घातला, धुवून स्वच्छ धुतला आधी पालक निवडून, आणि मग तो गॅसवर पाणी घालून त्याच्यात शिजत ठेवला. किती वेळ उकळवला त्याच्यात? तो जास्त नाही, खाली बसेपर्यंत. म्हणजे त्याच्यावर झाकण ठेवायचं की तो लवकर खाली जातो. बसतो. आणि खाली बसला की मग काढून पेस्ट. मग काढून ते थंड जरा झालं की मग पेस्ट करायचं. हे एक जरा 5 मिनिट 2-3 मिनिटं तरी हे करायचं वाफवून. हां. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार? त्याच्यानंतर मग लसूण आहे ना, त्याची वरून फोडणी द्यायची. अच्छा, वरून पण द्यायची. ओके ओके. म्हणजे लसणीचा फ्लेवर बऱ्यापैकी डॉमिनंट आहे. नावच त्याचं ते आहे ना, कॉर्न पालक लसूण. दॅट्स राईट. झालंय का? मग आता हे बोल मध्ये काढून घे. मी हो, बोल मध्ये काढून. आता तूप देऊ. हां तूप द्या. मला पण 2 चमचे. हे आपल्या आपल्या आवडीप्रमाणे जसं पाहिजे तसं घालून घ्यायचं. समजा नाही दिली फोडणी तरी चालणार आहे ना? नाही, त्याच्यामुळेच खमंगपणा येतो त्याला. घालू. हां लसूणच डायरेक्ट सगळी? नाही, थोडी घालू बस. आता ही पण थोडीशी ब्राउनिश होण्याची. थोडंसं लालवट असं लालसर. अच्छा, करू बंद? हां बंद करा. आणि ह्याच्यात घालू ना? हां. मग आता आपली ही डिश तयार आहे ना खायला गरमागरम? हो. चला, तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. कॉर्न पालक लसूणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पालक प्युरे, वाफवलेले मक्याचे दाणे, तूप, कांदा, आलं पेस्ट, मिरची पेस्ट, लसूण पेस्ट, ठेचलेला लसूण, मीठ, साखर आणि गरम मसाला. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये वाफवलेले मक्याचे दाणे, मिरची पेस्ट, आलं पेस्ट, लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ आणि साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये पालक प्युरे घालून मिश्रण शिजवून घ्यावं आणि सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घ्यावं. फोडणी पात्रामध्ये तूप गरम करून त्यामध्ये ठेचलेला लसूण तळून घ्यावा. हा तळलेला लसूण भाजीमध्ये एकजीव करून डिश सर्व्ह करावी. मुगाच्या डाळीचं पिठलं. मला साहित्य सांगता? मुगाच्या डाळीचं पीठ, कांदा, हिंग, जिरी, लसूण वाटलेला, साखर, मिरची तुकडे, मोहरी, कढीपत्ता, मीठ, लाल तिखट आणि हळद. सगळ्यात आधी काय करायचं? पहिले तेल घालायचं. ते बघा अंदाजे. पहिले मोहरी घालायची. मोहरी? हो. जिरी. मोहरी आणि जिरं दोन्ही लागतं? हो. आता काय करायचं? हिंग घालायचं. आता हिंग एवढं? हा. आता कढीपत्ता घाला थोडा. कढीपत्ता लगेचच उठतो. सगळा घालू? हा नाही, थोडा घाला. एवढा? हा बस. कांदा पण घालू? हो, कांदा सगळा? हो. आता कांदा लालसर परतून घ्यायचा. मुगाच्या डाळीचं पिठलं करायची आयडिया तुम्हाला कशी सुचली? म्हणजे आजकाल बेसन जास्त कोणालाही त्रास होतो बेसनाचा. बरोबर. त्याला पर्याय म्हणून मुगाच्या डाळीचं. आणि असं म्हणतात की मुगाची डाळ जास्त चांगली, पचायलाही हलकी असते आणि अतिशय चांगलं. आणि त्याच्यात आणखीन तुम्हाला एक टिप सांगते की दही पण घालायचं. दह्याने त्याला आणखीन जास्त छान टेस्ट येते. म्हणजे तयार झाल्यावर घालायचं नाही, हे तयार आता तुम्ही पीठ वगैरे घालताना त्याच वेळेला थोडं दही पण घालायचं त्याच्यात.
1-2 मिनिटं झाला की आपण बाकीचं सगळं घालूया. तो परतून झाला पाहिजे ना हा, व्यवस्थित हा. कांदा. तुमच्याकडे अशी प्रत्येकाची फरमाईश असते मला हे आवडतं किंवा मला ते आवडतं का शिस्त असते की रोज केलेलं खायचं सगळं? नाही, मुलांना काही आवडतं ते पण मी करते. कारण आजकाल मुलांना जरा असं काहीतरी थोडं चटपटीत केलं की आवडतं आवडतं जास्त आणि बाहेर एवढं इझिली हा, अवेलेबल हा. आहे सगळं की पण घरच्या केलं तर बाहेर शक्यतो खाते. म्हणजे मुलाला तर माझ्या आणि मुलीलाही की घरातलं आवडतं खूप. चांगलं आहे. तो झाला. आता काय घालू? आता त्याच्यात मीठ, साखर थोडी, बस, हळद, हो बस, त्यानंतर तिखट, आता लसूण पेस्ट, आता जर थोडं परतून घेते मी ओके. आणि मग त्याच्यात पाणी घालू आणि मग बेसनचं हे आपलं मुगाच्या डाळीचं पीठ घालूया. पाणी घालायचं कारण का माहितीये, असं आपण पाण्यात कालवून घातलं ना की ते नंतर खूप घट्ट घट्ट होत जातं. अच्छा, म्हणजे आधी पाणी घालून वरनं ते घातलं म्हणजे मग पीठ ते बरोबर आहे आणि प्रमाणात बरोबर होतं. आणि म्हणजे लागेल तेवढं पीठ घालायचं मग आपल्याला जेवढ्या जसा प्रमाणात. अंदाज आहे घालायचं. घालू पाणी? हा. हा. पीठ आता घालूया आपण ह्याच्यात. बारीक हा, गॅसवर हा. अजून थोडस घाला, बस. अच्छा, ह्याच्या फार गुठळ्या लगेच होत नाहीत ना? हा. म्हणजे हे पटापट असं ढवळावं लागतं, नाही तर मग ते एकदम, काही जणांना आवडतात त्या गुठळ्या पण आवडतात काही लोकांना, म्हणून ते सहसा पाण्यात कालवून घेतो आपण, हा. चण्याचं पीठ गुठळ्या होऊ नये हो. पण असं केलं ना की नाही तर मग ते खूप घट्ट घट्ट होत जातं मग. ओके. आता याला वाफ काढायची का? हा. मस्त वास आलाय त्याला ऑलरेडी. आणि हे पटकन शिजत असेल ना? हो. जास्त वेळ लागत नाही, नसेल नाही. त्याला. लसणामुळे एक वेगळा खमंगपणा खमंगपणा येतो. येतो, हा. हा. आणि थोडीशी कोथिंबीर पण आतमध्ये वरनं हा. आपण वरनं हा. डेकोरेशन साठी हा. घालायची ना हा. वरनं कोथिंबीर. आणि हवी असेल तर थोडी आतमध्ये सुद्धा घालू हवी असेल शकता. तर आपली आता डिश तयार आहे. हो. चला, आम्ही ह्याची वाफ काढून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती घेऊन घ्या. मूग डाळीचं पिठलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मुगाच्या डाळीचं पीठ, कांदा, हिंग, जिरं, लसूण पेस्ट, साखर, मोहरी, कढीपत्ता, मिरचीचे तुकडे, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, मिरचीचे तुकडे आणि कांदा घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये मीठ, हळद, तिखट, लसूण पेस्ट आणि पाणी घालून एक वाफ काढावी. या मिश्रणामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात मूग डाळीचं पीठ घालून ते एकजीव करून घ्यावं. वरून कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करावी. तर मला मटार बासुंदीचं साहित्य सांगता? हा. मटारची पेस्ट, आटवलेलं दूध, त्याच्यात साखरही घातलेली आहे. ओके. तूप, वेलची पूड आणि बदामाचे काप. सगळ्यात आधी काय करू? पहिले तूप घालायचं 2 चमचे. मग त्याच्यावर ही मटरची जी पेस्ट आहे ती परतून घ्यायची. ही वाफवून घेतलेली आहे का? थोडे वाफवून मग त्याची पेस्ट करून घेतली एकदम फाईन. हा. वाफवताना त्यात काही ऑब्विसली नाही? नाही, मीठ नाही. ह्याचं काय प्रमाण असतं सहसा ह्या पेस्टचं? आणि साधारण आता 1 लिटर दूध घेतलं तर 1 वाटी मटारची पेस्ट लागते. त्याचा परतून घ्यायचं जरा. ओके. ह्याच्यातलं सगळं पाण्याचं कंटेंट जाण्यासाठी थोडस. आणि त्याचा काही वेळेला काही जणांना ते चव म्हणजे थोडस हरवस असतं ना थोडा, मग ते पण जातं तुपावर थोडं परतल्यामुळे. ओके ओके. आणि हे जे कंडेन्स मिल्क आपण केलंय, ह्याच्यात कंडेन्स मिल्क नाही म्हणजे आटवले, त्याच्यात काय काय घातलंय? त्याच्यात फक्त साखर घातलेली आहे. म्हणजे साखर घालून पूर्ण आटवलं. आणि साधारण किती घट्ट आहे ते? म्हणजे किती आटवायचं?
साधारण जेवढं आपल्याला पाहिजे असेल तसं. अच्छा, असं फार काही हटवलं नाही, नाही, थोडंसं हां. फक्त. बऱ्यापैकी लूज आहे ते. हां, ओके. कारण आजकाल कोणाला जास्त घट्ट नको असतं ना, थोडंसं असं म्हणजे. आणि ते गाईच्या दुधाचं बनवलेलं आहे मी. अच्छा, म्हणजे इव्हन मोर डाएट कॉन्शियस. आणि तूप पण याच्यात कमी आहे, so हा मस्त प्रकार आहे खरा. हो. आणि साखरही बेताची घातली आहे, खूप जास्त घातली नाही. अच्छा, ओके. आता त्याच्यात आपण ऍड करूया. सगळं घालू ना? हो. आता थोडंसं आहे ना, थोडीशी वेलची पूड त्याच्यात आता घालताना पण थोडीशी घालायची, म्हणजे त्यांनी काय होतं, स्वाद चांगला येतो. अच्छा. त्या गुठळ्या आहेत ना, त्या सांभाळायचं जरा. सांभाळायचं. ओके. काही वेळेला राहतात पण चालतं, म्हणजे असं जर त्यांना आवडत असेल. पीठ वगैरे नाहीये की ते तोंडाला लागलं तर म्हणजे काही वेळेला एखादा मटार सुद्धा येऊ शकतो तोंडाखाली. कारण सगळं संधी वाटल्यावर एकदम फाईन होतं असं नाही, एखादा राहतो. तर पहिला बारीकच ठेवावा लागतो, कारण नाही तर मध्ये गुठळ्या लवकर हे होतात आणि सुटत पण नाही, तशाच राहतात. ही पण एक टिप आहे की आधी बारीक गॅसवर घालून केलं की गुठळ्या कमी होतात. वेलचीचा असा मस्त वास सुटतो लगेच. आणि आतमध्ये घातल्यामुळे आणखीन त्याची टेस्ट वाढते. हो. अच्छा, पण वरनं पण आपण थोडीशी वेलची घालणार? वरूनही घालणार. वरून बदामाचे काप आणि वेलचीची पूड. आणि हवं असेल आणखीन तर तुम्ही दुसरे पण ड्रायफ्रुट्स घालू शकता. ते तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे असेल तेवढं करायचं आपण. ओके. तुम्ही सहसा किती बऱ्यापैकी पातळ करता का? हा, एकदम घट्ट. म्हणजे आजकाल जनरल जास्त कोणाला नको असतं ना. म्हणजे जेवढं घट्ट करू तेवढं आजकाल लोक जरा म्हणजे डाएट कॉन्शियस झालेत ना, त्यामुळे. आणि आता सर्व करताना आपण त्याच्यावर बदामाचे काप आणि वेलची पूड घालूया. ओके. चला, बासुंदी तयार आहे. तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. मटारची बासुंदी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मटारची पेस्ट, साखर घालून आटवलेलं दूध, तूप, वेलची पूड आणि बदामाचे तुकडे. कृती: प्रथम एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये मटारची पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये साखर घालून आटवलेलं दूध घालून बासुंदी उकळवून घ्यावी. डिश सर्व्ह करताना वरून वेलची पूड आणि बदामाचे तुकडे घालावेत. आपल्या तिन्ही डिशेस तयार झाल्यात आणि आपण त्या टेस्ट करणार आहोतच. पण त्याआधी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढे छान डिशेस दाखवल्यात. आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडे. झी मराठीने मला हे करायला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे ना? अहो, मग पटापट तुमच्या रेसिपीज आमच्या ईमेल आयडी वरती किंवा आमच्या पत्त्यावरती आम्हाला लिहून पाठवा. आम्ही तुमच्या घरी नक्की येऊ. आणि हो, आजच्या भागाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा न विसरता आम्हाला कळवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी चवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.